गुड न्यूज मॉर्निंग. मी अपेक्षा सत्कार. आपली सकाळ प्रसन्न झाली तर दिवसही चांगला झाला. यामुळेच मुक्तपीठचं चांगल्या बातम्यांचं बुलेटिन गुड न्यूज मॉर्निंग. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रातील चांगली बातमी. दिग्रसच्या ग्रामीण अगरबत्ती उद्योगातून शेकडो महिलांना रोजगाराचा आधार मिळाल्याची. महिलांनी एखादे ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलले तर काय होऊ शकते हे दिग्रस तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी दाखवून दिले. माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने बचत गटाच्या महिलांनी अगरबत्तीचा उद्योग सुरू केला. नामांकित ब्रँड असल्याने या उद्योगाने अल्पावधीतच भरारी घेतली. या उद्योगामुळे 200 महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायकल ब्रँड या नामांकित कंपनीसोबत करार करण्यात आलाय. महिलांना प्रोत्साहन देत 1.5 कोटी रुपयांचा निधी बांबू विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिलाय. हा उद्योग यवतमाळ जिल्हाभर सुरू करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही पहिले शेतामध्ये काम करत होतो, तर शेतामध्ये उन्हामध्ये काम करत होतो, त्यामुळे आम्हाला थोडं त्रास होत होता त्या कामाचा. तर इथे माननीय आमदार संजय राठोड यांनी आम्हाला अगरबत्ती प्रकल्प इथे उपलब्ध करून दिलेला आहे. इथे सावलीतले काम आहे आणि इथे 100 ते 150 महिला काम करतात. आम्हाला 150 ते 200 रुपये रोज इथे प्राप्त होत आहे आणि खूप छान काम आहे. सावलीतले काम आहे. काय नाव? माझे नाव शीतल देसाई. मी डॉक्टर मनोज टेवरे, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यकारी सदस्य आहे. दिग्रस तालुक्याच्या ठिकाणी महिलांसाठी कुठल्याच प्रकारचा रोजगार उपलब्ध नव्हता व ही अडचण लक्षात घेता, महिलांची ही अडचण लक्षात घेता ह्या भागातील लोकप्रिय आमदार श्री संजयभाऊ राठोड यांनी वन विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भारतातील एका अग्रगण्य नामांकित अगरबत्ती कंपनीसोबत करार करून त्या कंपनीद्वारे येथे कच्चा माल उपलब्ध करून देण्यात येते व त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून येथे अगरबत्तीची निर्मिती होते. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्हा नियोजन समितीतून 1,67,00,000 एवढा निधी देण्यात आला व त्या निधीद्वारे येथे 100 अगरबत्तीच्या मशीन इन्स्टॉल करण्यात आलेल्या आहे. या मशीनद्वारे इथे साधारणतः 200 ते 250 महिलांना रोजगार उपलब्ध होतो व त्यांना सन्मानपूर्वक आपलं आयुष्य जगता येत आहे. तुमचं नाव काय आणि काय आहे तुमच्याकडे? मी डॉक्टर मनोज टेवरे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यकारी सदस्य आहे. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रातील चांगली बातमी. पनवेलच्या एमईटी युनिव्हर्सिटी मुंबईत जागतिक महिला दिन साजरा झाल्याची. एमईटी युनिव्हर्सिटीत अनलॉक नंतर पहिल्यांदाच शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचा जल्लोष साजरा झाला. सर्व क्षेत्रात स्त्री अधिकार पदांवर पोहोचली. यापैकी उद्योग, व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रात नाव कमावणाऱ्या 8 सीईओ, प्रेसिडेंट आणि डीन्सचा सत्कार करण्यात आला. एमईटीचे कुलगुरू AW संतोष कुमार यांच्या मते हा फक्त पुरस्कार सोहळा नाही तर जागतिक स्तरावर महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव आहे. वेगवेगळ्या रूपात महिलांनी केलेल्या कामगिरीचा गौरव विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधूनही करण्यात आला. योगेश्री ढमाले या विद्यार्थिनीनं माई अर्थात सिंधुताई सकपाळ यांची भव्य दिव्य रांगोळी काढली होती. तिच्या या कलाविष्काराला पहिला क्रमांक मिळाला. It is a very proud moment that Amity University Mumbai is actually celebrating the Women's Day and honoring 10 different CEOs in this day to commemorate their achievement, especially to stand them as an example for all the Amithians here and all the students. And we are indeed very proud to be a part of the celebrations and to have all the panelists, more than 10 people, to be a part of this celebration from different walks of life. Thank you. सो आजची ही जी इव्हेंट होती कम्प्लिटली म्हणजे इंटरनॅशनल विमेन्स डे सेलिब्रेशनसाठी अमिटी युनिव्हर्सिटीने अतिशय सुंदरपणे ही इव्हेंट इथे ऑर्गनाईज केली होती आणि इथे जे काही पॅनलिस्ट आले होते त्यांच्याबरोबरचं डिस्कशनही अतिशय म्हणजे विचार अतिशय चांगले इथे शेअर केले गेले आणि अमिटी युनिव्हर्सिटीला थँक्स. त्यांनी हे इतके सुंदर अवॉर्ड्स आम्हाला दिलेले आहेत. थँक्स अ लॉट. तो आज इस कार्यक्रम में आके बहुत ही अच्छा लगा, इसलिए क्योंकि यहाँ यंग बच्चे हैं, लड़के लड़कियाँ हैं जिनका बहुत इम्पॉर्टेंट है कि वो इस डिस्कशन में पार्टिसिपेट करें. एमिटी ने करेक्टली एक ऐसे मुद्दे को रखा है आज डिस्कशन के लिए, ब्रेकिंग द बैरियर्स. हमें पता ही नहीं चलता कितनी बैरियर्स आई गई, जब तक हमें समझेगा नहीं हम ब्रेक कैसे करेंगे. तो आज का डिस्कशन बहुत मज़ा आया और मैं बहुत आभारी हूँ अमिटी यूनिवर्सिटी की कि उन्होंने आज मुझे ये मौका दिया बोलने का और मुझे रिकग्नाइज़ भी किया. सो
Thank you very much, and I hope they keep up the good work, and good luck to all the students here. Thank you. So, hi, it's been a very, very, very exciting day. As being one of the women and being recognized by such a brilliant education institute, Amity, it only makes us feel even more better and proud with all the challenges we've gone through. So thank you, Universe, and thank you so much, Amity, for felicitating me for this award, and it's great to be with young talent all around. So thank you so much. मी सिंधुताई सपकाळ यांना निवडलं कारण त्यांचं जागतिक कार्य, त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि ते फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मला आमच्या इथे सुद्धा काही मुलं आहेत ज्यांना अजून महाराष्ट्राबाहेरची मुलं आहेत ज्यांना अजून सिंधुताई सपकाळ यांची माहिती नीटची माहीत नाही आहे. तर त्यामुळे मला त्यांचा प्रसार करावासा वाटला. त्यांचं सामाजिक कार्य यामधून मला आणखी पुढे आणायचं. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रातील चांगली बातमी फीचर फोनसाठीच्या इंटरनेट विना ऑनलाईन पेमेंट सुविधेच्या शुभारंभाची. आत्ताच्या काळामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या ॲपची गरज भासते. त्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन सुद्धा गरजेचा असतो. परंतु आता स्मार्टफोन आणि इंटरनेट विना पेमेंटच्या सुविधेचा शुभारंभ करण्यात आलाय. भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी यूपीआयचा वापर करण्याच्या सुविधेचा शुभारंभ केला. एका समारंभात त्यांनी फीचर फोनसाठी यूपीआय लॉन्च करण्याची घोषणा केली. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रातील चांगली बातमी महाराष्ट्रातील 3 कर्तृत्ववान महिलांच्या नारी शक्ती पुरस्काराने सन्मानाची. महाराष्ट्रातील 3 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रख्यात महिला आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने हा पुरस्कार दिलाय. महाराष्ट्रातील विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जगदेव बोराडे आणि सामाजिक उद्योजक कमल कुंभार या 3 पुरस्कार विजेते आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महिलांची कर्तृत्वगाथा वाचण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाईटला भेट द्या. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रातील चांगली बातमी बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक पदांच्या 105 जागांसाठी भरतीची. बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक पदांसाठीच्या एकूण 105 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 4 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाईटला भेट द्या. आज मुक्तपीठच्या गुड न्यूज मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. या आणि अशाच मनप्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्यांसाठी तुम्ही मुक्तपीठ.com ला नक्की भेट द्या. मुक्तपीठ, बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त.